पाऊस पडतो वाटतं, एवढी मेहनत वाया जाणार आहे. बोलत होते की तेवढीला पाऊस पडणार, तेच झालं. बरं झालं पडलं, मला नवीन कपडे नाही होते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज द दिवाळी व्लॉग. हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळीच्या आदल्या दिवशीच मम्मीनी मंदिर वगैरे क्लीन करून घेतलं होतं, देवघर. तर दुसऱ्या दिवशी देवपूजा वगैरे केलेली सकाळी. आणि सकाळी सकाळी तुम्ही बघताय घरातलं वातावरण किती छान वाटतंय. ताईंनी रांगोळी वगैरे काढलेली मस्त महादेवाची वगैरे पण मी सकाळी लावून घेतले होते. आता मी इथे बनवायला घेते आहे नाश्त्याला पावभाजी. तर जेवढ्या भाज्या होत्या घरात मी ते घेऊन घेतल्या, म्हणजे बीट, गाजर, परत मग फ्लावर, वाटाणे आणि बटाटे हे सगळं कट करून मी उकळायला टाकले. त्यानंतर मी 3-4 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आणि बीट टाकल्या, त्याच्यामुळे लाल रंग आलेला. एवढेच फुलं आणले? कसे किलो भेटले? 100 रुपयाचे 2 किलो. स्वस्त भेटले. किती आणले? 3 किलो? 4 किलो? एवढे का? मग एवढे 4 किलो? तर 2 दिवस आधी आम्ही जेव्हा मार्केटला गेलेलो तेव्हा आम्ही फुलाचा रेट विचारलेला, तर 200 रुपये किलो होते. आणि दिवाळीच्या दिवशी इतके स्वस्त झाले, डायरेक्ट 50 रुपये किलो. मग अहो जास्तच घेऊन आले होते 4 किलो फुलं. इथे मी आता कांदा कट करून घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे आणि टमाट्याची प्युरी पण करून घेतली आणि कोथिंबीर कट करून घेतली. भाजी पण छान शिजून झाली होती 4-5 शिट्ट्यांमध्ये. आता मी पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडं बटर टाकलं आणि तेल पण टाकलं. त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली आणि कांदा टाकून घेतला. कांदा थोडा लालसर परतला, त्याच्यानंतर मी इथे टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. हे पण छान परतून घेतलं मी. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकले मसाले. तर आधी मीठ टाकून घेतलंय चवीनुसार. त्यानंतर मी यामध्ये टाकली हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला. मसाले पण छान परतून घेतले तेलामध्ये. शिजवलेली भाजी पण मी छान मॅश करून घेतली आणि त्यामध्ये टाकून दिली. तर इथे पावभाजी माझी रेडी होती बनून. पावभाजी बनवून झाल्यावर मग नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागली, कारण दिवाळीच्या दिवशी इतके कामं असतात ना की वेळ कमी पडतो पण कामं संपत नाही. म्हणून मी म्हटलं लगेच स्वयंपाक पण करून घेते. तर इथे मी मस्त फ्लावरची भाजी, चपाती हे बनवून घेतलं. तर इथे तुम्ही बघू शकताय चहा, सकाळचा नाश्ता आणि दुपारचा स्वयंपाक पण सगळं रेडी आहे. तर इथे ना आता पाणी आलेलं आहे, मी पाणी भरते आणि आता मम्मीला बरं वाटतं ना थोडंसं, तर तुम्हाला तापत मम्मीला शांत बसवतच नाही. ताई आणि मी कितीही बोललो की आम्ही करू, राहू द्या, किंवा आम्ही केलं पण तरी पण मम्मीला स्वतःच्या हाताने करायचं असतं. म्हणून मम्मी करताय क्लीन, तेव्हा मम्मीला बरं वाटतं. सकाळची घरातली कामं आवरून मग आम्ही दुपारी बसलेलं हार बनवायला. आणि हार छान बनवता येतं म्हणून मग आम्ही घरी बनवतो. असं नाही की बाहेरून आणू शकत नाही, आणू शकतो, पण खूप सारे बनवायला लागतात. म्हणजे 2 गाड्यांना, परत मग 1 रिक्षाला, घरामध्ये खूप सारे देवांच्या फोटोंना खूप हार लागतात. त्याच्यामुळे संध्याकाळच्या पूजेला लागणारे जे भांडे होते, म्हणजे समई, तांब्या वगैरे ताई क्लीन करत इकडे हार बनवायची पण कामं चालू होते. आता इथे झाली संध्याकाळ आणि हो उठले होते, म्हणजे त्यांना नाईटला जायचं होतं. तर संध्याकाळी नाश्ता म्हणून मी नूडल्स बनवले त्यांच्यासाठी. वगैरे पण बनवून झाले होते. मम्मी देवांना हार घालतायत म्हणजे फोटोंना, आणि इथे ताई बसले रांगोळी काढायला. इकडे बघ, फोड फोड फोड. अरे बापरे, फोड फोड चिमू, फोड फोड. अरे जागेवरच फुटला.
पाऊस पडतो वाटतं, एवढी मेहनत वाया जाणार आहे. हा मैंने मुंह नहीं हिलाया, ये देख, ये इतना भड़क रहा है, सुनाई नहीं दे रहा क्या? मग हवा पण किती सुटली व. हाय यारू. इथे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली, लवकरच लागली होती स्वयंपाकाला. मी विचार केला पटपट रेडी पण होऊ आपण स्वयंपाक वगैरे करून, पण कशाचं काय, इतका वारा सुटलेला बाहेर, त्याच्यामुळे लाईट पण गेलेली आणि पाऊस पण बारीक बारीक यायला लागला होता. छान असा मेनू ठरवलं होतं आम्ही आज, की छोलेची भाजी, मस्त व्हेजिटेबल राईस, त्यानंतर पुरी, भजे, खीर वगैरे सगळं बनवू. पण पावसाने सगळा मूड स्पॉइल केला. तर आता हे व्हेजिटेबल राईस किंवा पुलाव, तुम्हाला जे म्हणायचं ते मी म्हणा, तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर नशिबाने लाईट आली तेव्हा, आणि म्हटलं मग चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर इथे मी बटर, थोडं तेल, जिरे आणि आलं लसणाची पेस्ट टाकून ते छान परतून घेतलंय. त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतलाय, कांदा पण परतून घेतला. म्हणजे लाईट जा ये करत होती, नाही तर तुम्ही म्हणाल की आता लाईट गेली, लगेच लाईट आली, पण तर लाईट आली आणि जात येत होती लाईट त्याच्यामुळे. तर इथे माझ्याकडे ज्या व्हेजिटेबल्स होते म्हणजे गाजर, फरसबी, वाटाणे, ते पण मी यामध्ये टाकून घेतले आणि ते पण परतून घेतले थोडं मीठ टाकून. राईस मी आधीच शिजवून घेतला होता, 80% मी शिजवला असणार. आणि त्यानंतर मग तो चाळणीमध्ये काढून ठेवलेला, त्याचं पूर्ण पाणी गळायसाठी. मसाला एकीकडे होतोय तोपर्यंत इथे राईस पण थंड करून घेतला मी. जे व्हेजिटेबल टाकले होते ते पण थोडे शिजवून घेतले मी. ते झाल्यानंतर याच्यामध्ये मी जो थंड केलेला राईस होता तो पण टाकून घेतला. नंतर झाकण ठेवून थोडासा वाफवून घेतला मी. आणि इथे आपला व्हेजिटेबल राईस किंवा व्हेजिटेबल पुलाव रेडी आहे. थोडं पण काय एवढं रांगोळी काढली, मम्मीची नाही खाई चालू होती, 3 वर्ष पूर्ण होती रांगोळी चालू. काय करते पूजा? रोज नव्हती का? होती आहे ना पूजा. मग 1:15 अर्धा एक तास इतका पाऊस पडला कंटिन्यूस, डायरेक्ट आमच्या किचनमधून पाणी यायला लागलं होतं. नंतर मग ते ताईने सगळं पुसून वगैरे सगळं क्लीन केलं. नशीब जिथे पूजा झाली तिथे पाणी वगैरे नव्हतं भरलं, फक्त बेडरूममध्ये आणि किचनमध्ये पाणी होतं. तर मी स्वयंपाक करत होती, ताईने सगळं पाणी वगैरे पुसलं, मम्मीने एकीकडे पूजा केली. काय नाही, पण लोक बोलत होते की दिवाळीला पाऊस पडणार, तेच झाले. बरं झालं पडलं, मला नवीन कपडे नाही होते. पाऊस वगैरे थांबल्यानंतर मग आम्ही सर्वांनी पूजा करून घेतली. जेवण वगैरे करून मिस्टर नाईटला जायला निघाले आणि इथे कुर्ता वगैरे त्यांनी वेअर केलाय, दिवाळी होती म्हणून. परत आला आम्ही पाऊस. रेनकोट घालून जावा ह्याच्यावर, पाऊस येतोय. पाऊस येतोय, परत आला. हा बारीक बारीक. काय काय किती किती? 200 बोलले ना. दसऱ्याला पण नाही दिलं. घरच्या लक्ष्मणला पैसे द्यायला पाहिजे, अजून द्यायला पाहिजे ना. आम्ही थोडं ना घेऊन बाहेर जाणार आहे. आता पैसे देऊन पाय पडायला पाहिजे, आमचे तुमच्या पाया पडायला पाहिजे. सकाळी देऊन जाईल ना.
या दिवाळीला बघूया आता पुढच्या दिवाळीला होतो कधी नवीन नवीन वर्षी नवीन तू कशाला लावते मम्मी बापरे पैसे द्या ना मग लक्ष्मीला लक्ष्मी मला देती पाहिजे मी काय पैसे द्या ना मग आता पैसे बाप्पा तर गाईज आकाताईंनी घरातलं घाण पाणी पुसून पुसून कपडे चेंज केले बस का बोलली मी दाखवलं पाणी पण कडक लक्ष्मी या पप्पा पूजा करा माझी अरे या ना बोल ना मी पप्पाला नाही करा हा बाबा भजे खाऊन या आणि 2-4 खिशात टाकून या माझ्यासाठी नका जाऊ पाऊस येतोय माझ्या बाबाच्या मिरवणुकी गाडी शिकायला याला दिवाळी पाणी भरलं रस्त्यांना एवढं पाणी भरलं की रस्त्याला चालायला लागेल लोकांना एवढा पाऊस येतो तरी फटाके फोडताय The next day. तर तुम्ही बघितलं अशी गेली आमची दिवाळीत पाऊस झाला नेमका की पावसात दिवाळी झाली काही समजलंच नाही. आता हा आहे दुसरा दिवस आणि पप्पांनी सकाळीच नाश्त्याला डाळ पकवान आणलेलं सो आम्ही पूर्ण फॅमिली बसून मस्त नाश्ता करून घेतला आणि पप्पांनी म्हटल्याप्रमाणे मला पैसे पण दिले. नंतर मग मम्मीने लक्ष्मीपूजन जे केलं होतं ते आवरून घेतलं. तर असा होता दिवाळीचा ब्लॉग. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.